तर आज आपण बनवणार आहोत पाकातली पुरी. ह्याला गोड पुरीसुद्धा म्हणतात. तर सर्वात पहिले आता आपण 1 वाटी बारी रवा घेणार आहोत. तर पारंपरिक पद्धतीमध्ये रवा आणि मैदा वापरतात, पण पुरी खुसखुशीत होण्यासाठी आपण रवा जास्त वापरणार आहोत. तर 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी मैदा, 2 चिमूट मीठ आणि आता 4 ते 5 मोठे चमचे गरम तूप घ्यायचं आणि ते त्याच्यावर टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं चमच्याने. तर तूप गरम आहे तर आपण हात नाही लावू शकत, त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करायचं. तूप सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपण हातात घेतल्यानंतर अशी याची मूठ व्हायला पाहिजे. हे बघा, अशी मूठ व्हायला पाहिजे तयार. आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि ह्याचं सैल असं पीठ मळून घेणार आहे. तर रवा जे आहे नंतर पाणी शोषून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं सैल असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात तर आपलं पीठ जे आहे आता ते मळून तयार आहे. ह्याला आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे. आता आपण पाक बनवण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलंय आणि यात 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आहे. त्याच्यात 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकायची आहे आणि 4 ते 5 केसरच्या काड्या घालायच्या आहे, किंवा तुम्ही खायचा कलर सुद्धा घालू शकतात. ह्याला छान असं हे करून उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं 10 मिनिटं झालेले आहेत, त्याला छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे. थोडंसं पीठ आपल्याला घट्टच पाहिजे. तर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक एक पुरी सुद्धा लाटू शकतात, पण तशा प्रकारे करायला गेला तर बराच वेळ लागतो. तर इथे मी एकच मोठी पोळी लाटून घेणार आहे. एक एक लाटत गेलं तर खूप वेळ लागत असतो. त्याच्यानंतर इथे मी एका छोट्याशा डब्याचं झाकण घेतलं आहे, त्याने मी दाबणार आहे पुऱ्या. तर हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचं. आणि ही पुरी आपण काढून घ्यायची एक एक. तुम्ही बघू शकता याची थिकनेस वगैरे. अशाच तुम्हाला सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहे. आता तेल जे आहे ते मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अशी कडेने पुरी टाकायची आणि त्याच्यावर झाऱ्याने तेल सोडायचं. तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम पाहिजे. तुम्ही एका सोबत 4-5 पुऱ्या सुद्धा तळू शकतात. तर एका बाजूने सोनेरी रंग आला की आपल्याला या पुरीला दुसऱ्या बाजूने पलटायचं आहे आणि दोन्हीकडून सोनेरी रंग आणायचा आहे. एका वेळी तुम्ही 5-6 पुऱ्या सोडल्या तरी चालतील. मी सध्या पहिले 3 सोडले आहेत. आपल्याला गॅसचं टेम्परेचर वगैरे बघायचं आहे त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही किती छान असं सोनेरी रंग आलाय. तर आता आपल्याला गरम गरमच पाकात टाकायचं आहे आणि ह्याच्यावर चमच्याच्या साहाय्याने पाक टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण तळून घ्यायच्या आहेत. एका कढईने टाकायच्या आणि सगळ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या.
तर या ज्या पुऱ्या आहेत त्या 1 ते 2 आठवडे आरामशीर जातात. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि त्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला लगेच काढून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे नसतील तर तुम्ही लगेच काढून घ्यायच्या, आणि जर जास्त गोड पाहिजे असेल तर थोडा वेळ त्याच्यातच ठेवायच्या. तर हे बघू शकतात तुम्ही, आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या किती छान बनल्या आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.